मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली फोनवर बोलते की काय तन्वी आणि अश्विन सुभेदार यांचं लग्न, पण ही ऑर्डर तुम्हाला कोणी दिली होती? तेव्हा तो माणूस म्हणतो की कल्पना सुभेदार यांनी. हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर ती पुन्हा एकदा साडी सेंटरमध्ये फोन करते आणि मग म्हणते की मी सायली सुभेदार बोलतीये. तर तो माणूस विचारतो, तुम्हाला साड्या हव्या आहेत, कोणत्या साड्या पाठवू? त्यावेळी सायली म्हणते नको हो, पण तुमच्याकडे जी साडी घेण्यासाठी ऑर्डर दिली होती ती कुणी दिली होती? कल्पना सुभेदार यांनी का? मग त्याचवेळी तो माणूस म्हणतो नाही, प्रताप सुभेदार यांनी दिली होती, परंतु अश्विन सुभेदार यांना मी 4-5 लाल रंगाच्या साडीचे फोटो पाठवले होते, मग त्यांनी त्यातून सिलेक्ट केली. तेव्हा सायलीला हे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती आता विचारते हो का? अरे बापरे. मग असं म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणते की आता अश्विन भाऊजी आणि प्रिया या दोघांचं लग्न कोर्टामध्ये लग्न करताय, पण असं होता कामा नये, कारण ती प्रिया अश्विन भाऊजींचं आयुष्य ना उद्ध्वस्त करून टाकेल आणि या घराचा पूर्णपणे सत्यानाश करेल ती मुलगी. आता काहीही करून मला हे लग्न थांबवायलाच हवं. दुसरीकडे अर्जुन फोनवर बोलत असतो तेव्हा समोरच त्याला आता प्रिया दिसते. त्यामुळे तो आता फोनवर बोलत असतानाच मनात विचार करू लागतो की तन्वी इथे, असं म्हणून तो आता तिच्याकडे जाण्याच्या प्रयत्नात असतो, कारण तिने लाल रंगाची साडी नेसलेली असते, त्याचबरोबर चांगला नट्टापट्टा देखील केलेला असतो. त्यामुळे अर्जुन आता तिच्याकडे जायला निघतो. समोरूनच एक मुलगा आता धावत येत असतो. नंतर अर्जुन आता फोन ठेवतो आणि तिच्याकडे चाललेलाच असतो. मग तेवढ्यातच एक समोरून मुलगा धावत येत असतो आणि अर्जुनच्या हातात जो मोबाईल असतो ना, तोच त्याचा धक्का लागून खाली पडतो. अर्जुन तो फोन घेण्यासाठी खाली वागतो तोपर्यंत प्रिया आता तेथून निघून गेलेली असते. तेव्हा तो आता इकडे तिकडे पाहतच राहतो की कुठे गेली आत्ता तन्वी. आता प्रियासारखीच एक मुलगी लाल रंगाची साडी नेसून तेथे आलेली असते, तसाच गजरा देखील माळलेला असतो. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि डोक्यालाच हात लावतो, म्हणतो की अच्छा, मला वाटलं की तन्वीच आहे म्हणून. तेवढ्यातच अर्जुनला आता एक फोन येतो, त्यामुळे तो लगेचच दुसरीकडे जातो. इकडे प्रिया आता लगेच कल्पनाजवळ येऊन बसते. मग तेथे सर्वजण आपले गप्पा मारत बसलेले असतात. त्यानंतर आता एक एक जोड्या करून पुढे येत असतात. तेव्हा आता प्रिया लगेच कल्पनाला म्हणते मामी, अशी हुरहुर वाटतीये ग जरा. तेव्हा कल्पना आता हसते आणि म्हणते अगं तन्वी बाळा, प्रत्येक नवरी मुलीची अवस्था ना अशीच असते आणि तुझं लग्न असं 4 चौघींसारखं नाहीये ना, म्हणून जरा तुला टेन्शन आहे. तेव्हा मनातच प्रिया विचार करते, काहीही झालं तरी हे लग्न हे झालंच पाहिजे. माझ्यासाठी करो या मरो ही सिच्युएशन आहे, नाही तर मला महिपतच्या हातून मरावं लागेल, असं म्हणून प्रिया जरा घाबरतेच. त्यावेळी प्रताप तिला सांगतो, हे बघ तन्वी बाळा, तू मगाशी जेव्हा फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली होती ना, तेव्हा वकील साहेब म्हणाले की आता हा समोरचा एक नंबर झाला ना जोडप्याचा, तर आपला नंबर आहे, मग आपण साईन करू तेथे. तू अजिबातच काळजी करू नको, चालेल ना? तेव्हा ती हो असं म्हणते. इकडे सायली आता रिक्षातून लगेच कोर्टाकडे येत असते. तर दुसरीकडे सर्वजण खूप एक्साइट असतात की कधी एकदा अश्विन आणि प्रिया हे दोघेही तेथे रजिस्टरवर साईन करतील आणि या दोघांचं लग्न होईल. दुसरीकडे अर्जुन आपलं काम संपवून आता कोर्टाबाहेर निघालेलाच असतो. इकडे आता काही जोडप्यांची आता लिगली लग्न होत असतात, तर प्रिया टाळ्या वाजवत असते. त्यावेळी आता तिला असं वाटत असतं की कधी एकदा आपला नंबर येईल आणि हे सगळं लिगल होईल, जेणेकरून मी महिपतच्या तावडीतून सुटेल. दुसरीकडे अर्जुन आता आपल्या गाडीजवळ सुद्धा येतो, कारण त्याचं काम संपलेलं असतं. सायली सारखी सारखी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो. त्यामुळे सायली खूप अस्वस्थ असते, कारण तिला सांगायचं असतं की तेथे त्या रजिस्टर ऑफिसमध्ये तन्वी आणि अश्विन भाऊजी लग्न करतायत. मग आता ती म्हणते की यांचा फोनच का लागत नाहीये, फॅमिली कोर्टामध्ये पोहोचायला हवं आम्हाला लवकरात लवकर दोघांनाही, कारण अश्विन भाऊजींचं लग्न तन्वीबरोबर होता कामा नये. तर इकडे आता प्रिया ही खूपच एक्साइट असते, कारण आता तिचा नंबर असतो. मग लगेचच वकील हे तन्वी किल्लेदार आणि अश्विन सुभेदार असा आवाज देऊन त्यांना
समोर बोलवतात तेव्हा प्रिया खूपच खुश होते. घरातील सर्वजण सुद्धा खुश झालेले असतात. दुसरीकडे पूर्णाजी या घरात असतात तेव्हा सारख्या दाराकडे त्या आपले डोळे लावून बसलेले असतात. कारण कधीही एकदा तन्वी माझ्या घरची सून होऊन येते असं त्यांना होत असतं. मग आता तिकडे लग्नसुद्धा झालं असेल, ही मंडळी आत्तापर्यंत यायला हवीत असं त्यांच्या मनात असतं. मग त्यानंतर स्वतःशीच बडबडत असतात की माझंच चुकलं बाई, कारण लग्न झाल्यानंतर कल्पनाला सांगायला हवं होतं की लगेच मला फोन कर म्हणून. त्यानंतर पूर्णाजींना आता राहवतच नाही. त्या रूममध्ये येऊन कपाटातून काही दागिने काढतात आणि त्या दागिन्यांकडे पाहत म्हणतात की मला वाटलं होतं हा वारसा मी माझ्या मोठ्या नातसूनेला देईल म्हणून, परंतु आता मोठ्या नातवाने आणि नातसूनेने तर माझा विश्वासघातच केला. परंतु आता या दागिन्यांवर फक्त आणि फक्त माझ्या धाकट्या नातसूनेचाच हक्क राहील, ते पण फक्त तन्वीचा, असं म्हणून पूर्णाजी आता गालातच हसतात आणि ते दागिने हातात घेत म्हणतात की हा तन्वीचा लग्नानंतरचा पहिला दागिना असेल, पण तो घेण्यासाठी ती माप ओलांडून यायला तर हवी अगोदर. त्यावेळी पूर्णाजीला आता राहवत नाही. त्या लगेच कल्पनाला फोन करतात, पण कल्पना फोनच रिसीव करत नसते. त्या म्हणतात आता प्रतापलाच करते. मग प्रतापला लगेचच त्या फोन करतात. मग प्रताप कॉल रिसीव करतो आणि मग पूर्णाजी लगेचच विचारतात काय रे, झालं की नाही लग्न? मग आता प्रताप म्हणतो हो पूर्णाई, अगं होतंय, अजून झालं नाही, पण मी पेढे आणि हार आणण्यासाठी गेलो होतो खाली तिकडे. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजी म्हणतात. त्याचवेळी आम्ही आता रजिस्ट्रार समोर आहोत, आता सह्या होतीलच असं लगेचच प्रताप म्हणतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात म्हणजे मी अगदी वेळेत फोन केला म्हणायचं. तेव्हा नवरा नवरीला म्हणावं अक्षता पडत असतील ना तेव्हा मी इथूनच तुम्हाला आशीर्वाद देईल असं आता पूर्णाजी म्हणतात. तेव्हा आता प्रताप म्हणतो अगं पूर्णाई, इथे कुठे आले अक्षता वगैरे? तेव्हा पूर्णाजी म्हणतात तेच ते रे, हे लग्न लागतंय ते महत्वाचं आहे ना. तेव्हा आता प्रताप पुढे म्हणतो अगं पूर्णाई, सायली असेल ना तिथे, उगीच सगळं काही ऐकेल, प्रॉब्लेम काही व्हायला नको, त्यामुळे मोठ्याने बोलू नकोस. तेव्हा पूर्णाजी नाक मुरडतात आणि म्हणतात लग्नासारख्या गोष्टींमध्ये एवढा मोठं कार्यक्रम असूनही त्यामध्येही प्रॉब्लेमच का? आता घरी आलात ना तर काहीही लपवायची गरज लागणारच नाही तुम्हाला. मी तर अख्ख्या पनवेलला पेढे वाटणार आहे असं आनंदाच्या भरातच त्या म्हणतात. तेव्हा प्रताप म्हणतो की अगं हो, पण ठेवतेस का आता फोन तू? तेव्हा पूर्णाजी म्हणतात ठेवते रे बाबा, पण लवकर या ना तुम्ही. तेव्हा ठीक आहे असं लगेचच प्रताप म्हणतो आणि फोन ठेवतो. तोपर्यंत इकडे सायली आता फॅमिली कोर्टामध्ये येऊन सुद्धा पोहोचलेली असते. रिक्षातून खाली उतरल्याबरोबरच नक्की रजिस्टर ऑफिस कुठे आहे हे शोधण्याचा ती प्रयत्न करते. तर इकडे आता पूर्णाजी या विमलला आवाज देतात. तर विमल धावत असते ते आणि विचारते काय झालं पूर्णाई, काही हवंय का तुम्हाला? मग आता पूर्णाजी म्हणतात एक काम कर बाळा, तू आपल्या घरामध्ये जी चांदीची ताटं आहेत ना ती स्वच्छ धुवून वगैरे टेबलावर मांडून ठेव. तेव्हा ठीक आहे, कोणी पाहुणे येणार आहेत का आपल्याकडे असं ती विचारते. तेव्हा नुसत्या चौकशा नको, जेवढं सांगितलंय तेवढं कर असं पूर्णाजी जरा वेगळ्याच भाषेत तिला बोलतात. मग विमलला जरा वाईटच वाटतं. तेव्हा आता गोडाचं काहीतरी बनव असं लगेचच त्या म्हणतात. तेव्हा काय बनवायचं गोडाचं? मग पूर्णाजी विचार करून म्हणतात गाजरं आहेत का आपल्याकडे? तेव्हा हो, कल्पना वहिनींनी 2 किलो गाजरं कालच मागून ठेवली होती का काय माहीत. मग गाजराचा हलवा बनव, त्यामध्ये काजू बदाम सुद्धा घाल असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते, जायला निघते. तेव्हा पूर्णाजी पुन्हा तिला अडवतात आणि म्हणतात थांब जरा, तो फुलवाला आहे ना त्याला म्हणाव खूप फुलं पाठवून ठेव. तेव्हा ठीक आहे विमल म्हणते. या सगळ्या गोष्टी कशासाठी तिलाही प्रश्न पडलेलाच असतो. मग त्यानंतर पूर्णाजी म्हणतात की स्वागताला लागतीलच ना फुलं. तेव्हा विमल विचारते कोणाच्या? मग पूर्णाजी रागातच म्हणतात परत विचारलाच का तू प्रश्न? आता जा, सांगितले तेवढं कर असं रागातच त्या म्हणतात. तेव्हा विमल गुपचूप तेथून जाते. गेल्यानंतर पूर्णाजी खूप खुश असतात. तर दुसरीकडे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आता सर्व फॉर्मॅलिटी या पूर्ण होतच असतात. तेव्हा कल्पना विचारते काय हो, कुणाचा फोन होता? पूर्णा यांचा होता का? तेव्हा प्रताप म्हणतो हो अगं, तिच्या उत्साहाला ना अगदी उधाणच आले, तिला नाचून कधी एकदा घरात येतंय ना असं झालंय. तेव्हा आता अश्विन प्रिया एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर लगेचच आता प्रतिमा म्हणते मी काय म्हणते तुम्हाला, आपण आता तरी रविराज आणि अर्जुन सायलीला सांगूयात का? कारण इतक्या घाईमध्ये ते लग्न नाही थांबवू शकणार. आपल्याला लग्न लागण्या अगोदर त्यांना सांगितलं आहे याचं समाधान तरी मिळेल.
तेव्हा रागातच आता प्रिया म्हणते, कशाला हवंय ते समाधान, त्यांना सांगणं खूप रिस्की आहे, तुला माहीत आहे ना आई, आणि लग्न झाल्यानंतर सगळ्यांना कळणारच आहे ना आई, आणि म्हणूनच मी म्हणत होते, असं म्हणून ती आता लगेचच बाजू सावरून नेते. दुसरीकडे रजिस्टर ऑफिस कुठे आहे हे शोधण्याचा सायली अजूनही प्रयत्न करत असते. तर इकडे आता प्रताप प्रतिमाला म्हणतो, बरोबर आहे अगं प्रतिमा तिचं, मी पूर्णाईला सुद्धा सांगितलं की फोन ठेव म्हणून, कारण तिथे काही सायलीने ऐकायला नको म्हणून लगेचच आम्ही फोन सुद्धा ठेवलाय. तेव्हा प्रतिमा आपली बिचारी गप्पा बसते. मग कल्पना म्हणते, किती आनंदाचा क्षण आहे प्रतिमा, अगं आपण दोघी आता विहिणी होणार आहोत, थांब आपण थोड्या वेळानंतर सांगूयात ना सर्वांना, असं म्हणूनच आता कल्पना प्रतिमाला नकोच, कुणाला काही सांगायला नको असं म्हणते. तर इकडे सायली आता एका मॅडमला विचारते की कुठे आहे रजिस्टर ऑफिस. दुसरीकडे प्रियाला असं वाटत असतं की कधी एकदा माझी आणि अश्विनची साईन होईल. मग ते ऑफिसर म्हणतात की चला पटकन इथे आता रजिस्टरवर साईन करा. तेव्हा अश्विन आणि प्रिया खूपच एक्साइट असतात. त्याच वेळी आता प्रताप म्हणतो, पूर्णाईने तुम्हाला आशीर्वाद दिले आहे, त्यामुळे आता तुम्ही साईन करा. त्याचवेळी पूर्णाजीचा आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी असतो, असं प्रिया म्हणते. असं म्हणून लगेचच ती आता त्या रजिस्टरवर साईन करते. इकडे सायलीला समजतं रजिस्टर ऑफिस कुठे आहे, ती लगेच तिकडे जायला निघते. इकडे अर्जुन मात्र आता आपल्या कामामध्ये अजूनही व्यस्त असतो. सायली फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो फोन लागतच नसतो. तर इकडे आता अश्विन प्रिया ह्या दोघेही फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतात. आता त्या दोघांच्याही सह्या होतात, तर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. दुसरीकडे अर्जुन आपापल्या कामामध्ये मात्र व्यस्त. इकडे आता लगेच ते ऑफिसर म्हणतात की मुलीच्या साक्षीदाराने अगोदर सह्या करा. मग आता प्रतिमा पुढे येते आणि लगेच साईन करते. त्यानंतर अश्विनचा जो मित्र असतो तो सुद्धा आता त्या रजिस्टरवर साईन करतो. त्यानंतर आता तन्वीच्या कडील दोन्ही साक्षीदारांच्या सह्या होतात. तर आता लगेचच अश्विनकडील साक्षीदार म्हणून त्याचे आईवडील असतातच. मग ते दोघेही आता लगेचच सह्या करतात आणि त्या दोघांचं आता लग्न ऑफिशियली होतं. तर आता इकडे सायली ही भरधाव वेगानेच रजिस्टर ऑफिसकडे येत असते. त्यानंतर आता इकडे कल्पना खूपच खुश असते. ती अश्विनला म्हणते, धर आता तन्वीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल बाळा. तेव्हा आता अश्विन लगेचच प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात. दुसरीकडे अर्जुनचं काम चाललेलं असतं, मोबाईलकडे त्याचं लक्ष नसतं. तर इकडे सायली आता रजिस्टर ऑफिस जवळ येऊन पोहोचलेली असते. पण आता नक्की ते ऑफिस कोणत्या दिशेला आहे ते तिला समजलेलं नसतं. ती अगदी त्याच्या जवळच असते, परंतु तिला लवकर ते सापडतच नाही. तर आता दुसरीकडे प्रिया आणि अश्विन हे दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. त्या दोघांचं आता लग्न फायनली होतं. मग सर्वजण आता त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. प्रिया तर खूपच एक्साइट असते की कधी एकदा सुभेदारांच्या घरामध्ये आता मी पाऊल ठेवेल म्हणून. इकडे सायली पुन्हा एकदा अर्जुनला कॉल करत असते, परंतु आता अर्जुन आपापल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे तो कॉलच रिसीव करत नाही. तर इकडे कल्पना म्हणते की तुम्ही दोघांनीही तोंडगोड करा अगोदर, असं म्हणून ती त्या दोघांनाही पेढे देते. मग ते दोघेही एकमेकांना पेढे भरवतात. तर सर्वजण आता त्या दोघांसाठी पुन्हा टाळ्या वाजवतात, दोघांचं अभिनंदन करतात. तर आता कल्पना अभिनंदन अभिनंदन असं म्हणून त्या दोघांच्या हातामध्ये हात मिळवते. त्यानंतर वकील म्हणतात, अभिनंदन, तुम्ही दोघेही आता कायद्याने नवरा बायको आहात. त्यानंतर प्रिया आता स्वतःच्याच विचारामध्ये असते. तेव्हा ती म्हणते की मरमर करून शेवटी मी सुभेदारांची सून झालेच. आता महिपत नागोबा कोणीच माझं वाकडं करू शकणार नाही. आता अगदी अर्जुन आणि सायली सुद्धा नाही, असं म्हणून ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे अश्विन आणि प्रिया हे दोघेही एकमेकांचे हात आता हातामध्ये घट्ट पकडूनच चाललेले असतात. प्रिया खूपच खुश असते. ते अश्विन आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं तिला म्हणतो. मिसेस अश्विन सुभेदार असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती पण हसतच तुलाही कॉंग्रॅट्स असं म्हणते. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता तेथे येतात. त्यावेळी आता ते दोघेही पटकन बाजूला होतात. मग त्यानंतर चला सुनबाई पटकन, कारण लवकरात लवकर मला घरी जाऊन तुमच्या गृहप्रवेशाची तयारी करायची आहे, असं म्हणून ती प्रियाला गाडीत बसायला सांगते. त्यानंतर प्रिया म्हणते, माझी खूप इच्छा होती गाई माझ्या लग्नामध्ये माझ्या बाबांनी असावं, परंतु काय करू मी, आता माझाही नाईलाजच आहे.
तेव्हा आता प्रतिमा म्हणते त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे ग तन्वी, कारण त्यांनी तुझ्या लग्नाची केवढी स्वप्न पाहिली होती हे तर तुला माहीतच असेल. आता बघ ना, तुझं लग्न लागलं तरीही त्यांना कळलं सुद्धा नाही. आता जेव्हा समजेल ना तेव्हा काय होईल ना याची मला खूप भीती वाटतीये, असं म्हणून प्रतिमाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो काहीही होणार नाहीये प्रतिमा आत्या, कारण आपण सर्वजण मिळून रविराज काकाची समजूत काढूयात. मग पुढे आता प्रताप म्हणतो काहीही झालं ना तरीही रविराज हा तन्वीचा बाप आहे, त्यामुळे तन्वीचं सुख जे ते आहे ते तो नातं स्वीकारणारच ना. त्यानंतर आता प्रिया म्हणते की आई पण तू गोळ्या औषधं वेळेवर घे हा, तेव्हा आता तू पण स्वतःची काळजी घे, व्यवस्थित राहा, असं लगेचच प्रतिमा म्हणते. त्या दोघीही आता एकमेकींबरोबर बोलत असतात. तेव्हा लगेचच कल्पना म्हणते अगं तुम्ही निरोपाच्या गोष्टी काय करताय लगेच, प्रतिमा तू घरी चल आता. अगं आता आपल्याला तन्वीच्या गृहप्रवेशाची तयारी सुद्धा करायची आहे. मग त्याच वेळी आता प्रतिमा म्हणते लेकीच्या सासरी येऊन काय करू मी तरी, मग आता लेकीचं सासर नाही तुझं सुद्धा ते माहेरच आहे, असं कल्पना म्हणते, तू यायलाच हवं. मग प्रतिमाला ती हट्टच करते. तेव्हा ठीक आहे असं आता प्रतिमा म्हणते. जर प्रतिमा तू आलीस ना तिकडे तर तन्वीला खूप बरं वाटेल, असं आता कल्पना म्हणते. मग प्रतिमा म्हणते हो येते मी तुमच्याबरोबर. त्यानंतर प्रतापला अर्जुनची गाडी आता समोरच दिसते, त्यामुळे तो म्हणतो अर्जुनची गाडी मला समोर दिसतीये, त्यामुळे तो कुठूनही बघेल, चला पटकन आपल्याला घरी जायला हवं. तेव्हा सर्वजण पाठीमागे अर्जुनच्या गाडीकडे पाहतच राहतात. ते सर्वजण आता पटकन गाडीत बसतात आणि मग तेथून निघून जातात. त्याच वेळी लगेचच आता त्या पाठोपाठ अर्जुन येतो, पण तो त्या कुणालाच पाहत नाही, कारण ते पुढे निघून गेलेले असतात. आता अर्जुनसुद्धा आपलं काम आटोपून गाडीत बसतो आणि लगेच तेथून जायला निघतो. तर सायली आता नेमकी तेथे येते आणि इकडे तिकडे पाहू लागते कुठे तिथे प्रिया आणि अश्विन दिसत आहेत की नाही, परंतु तिला ते कुठेही दिसत नसतात. तर दुसरीकडे आता महिपत आणि नागराज खूप संतापलेले असतात. नागराज सारखाच प्रियाला फोन करत असतो. त्यावेळी आता सकाळपासून मी फोन करतोय, परंतु ही मुलगी कुठे गेली आहे काय माहीत, असं नागराज म्हणतो. तेव्हा महिपत विचारतो सांगून नाही गेली का ती, म्हणजे तुमच्यात तशी पद्धत आहे ना. तेव्हा सुमनला मी विचारलं कुठे गेली ती, तर ती म्हणाली की तिच्या कॉलेजमध्ये काहीतरी फॅशन शो आहे म्हणून गेली असेल तिकडे. मग नागराज म्हणतो कॉलेजेस नाही अस्तित्वात, मग फॅशन शो कुठला येणार आहे डोंबल्याचा. तेव्हा ही प्रिया म्हणजे नुसता डोक्याला ताप आहे, हरवली तरी आपल्याला टेन्शनच आहे, असं महिपत म्हणतो. मग आता त्यावेळी ती हरवणार नाही, पळून जाईल, असं नागराज म्हणतो. तेव्हा महिपत सांगतो की अरे उद्या जर जाऊन तिने गाडीखाली जीव दिला आणि जर तिने तसं केलं तर मला आनंदच होणार आहे. पण आता लगेचच ती मरताने चिठ्ठी लिहून कुणाकडे दिली की महिपतला घाबरून मी जीव देतीये, माझा काका किल्लेदार मला सारख्या धमक्या देतो म्हणून मी जीव देतीये, म्हणजे फुकटचं गेलो का आपण दोघेही, असं म्हणून महिपत आता जरा चिडतोच. त्यावेळी नागराज म्हणतो तिच्या रूममध्ये गेलो होतो मी, कपडे गायब आहे, सुटकेस गायब आहे, सर्व सामानसुद्धा गायब आहे, कुठे गेली काय माहीत. मग त्याच वेळी ती स्वतः गायब होणार नाही, परंतु आपल्या दोघांना गायब करेन, असं महिपत म्हणतो. आता नवीन काय कांड करून ठेवतीये ही मुलगी मला तर कळतच नाही, असं महिपत म्हणतो. इकडे अर्जुन आता घरी आलेला असतो. बायको बायको असा सायलीला आवाज देतो, परंतु सायली आता तेथे त्याला कुठेही दिसत नाही. मग त्याच वेळी विमल मात्र तेथे असते. तेव्हा आता तो विमलला विचारतो काय हे चांदीचं ताट आणि इथे काही पूजा वगैरे होणार आहे का. तेव्हा विमल म्हणते नाही हो, असं काही होणार नाही, पूर्ण आजीने मला सांगितलं तेवढं मी फक्त केलं, गाजर हलवा सुद्धा बनवायला सांगितला. अर्जुन हसत म्हणतो माय फेवरेट गाजर हलवा. त्यावेळी आता थांबा मी आलोच आता रूममधून, असं म्हणून अर्जुन रूममध्ये जातो. तो आता पूर्ण रूममध्ये पाहतो तर तिथेही सायली नसते. तेव्हा आता त्याला जरा वेगळीच शंका येते, कुठे गेली असेल ही. मग आता तो लगेचच पुन्हा हॉलमध्ये येतो आणि बायको असा आवाज देत असतो. मग त्याचवेळी तो विमलला विचारतो सायली कुठे गेल्या. त्यावेळी आता विमल म्हणते अहो मगाशीच त्या घाई गडबडीत जरा बाहेर गेल्या, मला सुद्धा माहीत नाही, त्यांना कोणतं तरी अर्जंट काम होतं. अर्जुन विचार करतो एवढं कोणतं अर्जंट काम आलं असेल त्यांना. मग त्याच वेळी काही कल्पना नाही, असं आता
विमल म्हणते. तेव्हा अर्जुन विचार करतो, मिसेस सायली एवढ्या वेळा मला कॉल का करत असतील, काही प्रॉब्लेम तर नाही ना, आणि मधुभाऊंना तर काही झालं नसेल ना, असे खूप विचार त्याच्या मनात येत असतात. त्यानंतर तो लगेच मधुभाऊंकडे जातो आणि तुम्ही ठीक तर आहात ना असं विचारतो. तेव्हा हो, मी अगदी ठणठणीत असल्याचं आता मधुभाऊ म्हणतात, कारण मी मस्तपैकी खातोय पितोय छानपैकी आराम करतोय. त्यानंतर अर्जुनच्या चेहऱ्यावर जरा काळजी दिसते म्हणून मधुभाऊ विचारतात, काय झालं, तुम्ही एवढे उदास का आहात, टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा मनातच आता अर्जुन विचार करतो, जर मधुभाऊंना आत्ता सांगितलं मिसेस सायली न सांगता बाहेर गेल्यात तर ते उगीच टेन्शनमध्ये येतील. या विचाराने अर्जुन काही सांगत नाही. मधुभाऊ पुन्हा त्याला विचारू लागतात की काय झालं. तेव्हा अर्जुन पुन्हा तो विषयच टाळतो आणि म्हणतो, हो काही नाही झालं, नवीन असं काही घडलं नाही, तुमचीच चौकशी करायला आलो होतो, तुम्ही ठीक आहात ना. असं म्हणून अर्जुन आता म्हणतो, तुम्ही आराम करा. लगेचच तो आता हॉलमध्ये येतो. त्यावेळी मधुभाऊ आता म्हणतात की भलतीच काळजी करत असतात हे जावई बापूसुद्धा. मग इकडे अर्जुन हॉलमध्ये येतो. सायलीचा आता फोनच लागत नसतो. तो खूप वेळा ट्राय करतो. आता समोरूनच त्यांना सायली धावत येताना दिसते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा अर्जुन आता पुढे येतो आणि लगेचच सायलीला विचारतो, काय हो, तुम्ही आहात कुठे, कधीपासून तुमचा फोन ट्राय करतोय, तुम्ही मला सांगून सुद्धा गेला नाहीत. तेव्हा सायली म्हणते, मी ते सगळं सांगते पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अर्जुन विचारतो, काय झालं. मग आता सायली बाहेर पाहते तर समोरून आता अश्विन प्रियाची जोडी थाटामाटातच लग्न करून आलेले असतात. त्यांच्या पाठीमागे प्रतिमा, कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप सुद्धा असतो. ते पाहून तर आता अर्जुनला प्रचंड धक्का बसतो आणि सायलीला सुद्धा. तेव्हा अर्जुन सायली आश्चर्याने आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर आता प्रिया मोठ्या तोऱ्यातच अर्जुन सायलीकडे पाहून अश्विनचा हात हातात घेत पुढे येत असते. तेव्हा अर्जुन आणि सायलीला हा खरं तर खूप मोठा शॉक बसलेला असतो. त्या दोघांनाही काही कळत नसतं की हे असं अचानक झालं कसं. सायलीला तरी पूर्व कल्पना असते, परंतु अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता कल्पना मोठ्यानेच आवाज देते की पूर्णाई, आम्ही आलोय. तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेही प्रिया आणि त्याचबरोबर अश्विनकडे पाहतच राहतात. विमल सुद्धा आता बाहेर येते आणि त्या दोघांचं लग्न झालेलं पाहते. तिलाही मोठा धक्का बसतो. तर प्रतिमा आता एकदमच गप्प होऊन जाते. मग आता लगेचच पूर्णाजी बाहेर येतात आणि या मी कधीपासून तुमच्या दोघांची वाट बघतीये, मी कधी एकदा तुम्हा दोघांना अशी डोळे भरून बघतीये असं झालं होतं. असं म्हणून पूर्णाजी त्या दोघांच्या जोडीकडे बघतच राहतात. तर अर्जुन आणि सायलीला समजतं, म्हणजे घरातील सर्वांना या दोघांच्या लग्नाबद्दल सुद्धा माहीत होतं. मग कल्पना आता म्हणते की आता माझ्या नवीन सुनेचा गृहप्रवेश होणार आहे. तेव्हा विमलला ती आता सांगते की तन्वी करता तांदळाचं माप तयार कर आणि औक्षणाचं ताट करण्यासाठी मी पुढे येतेच, तू जा बरं आतमध्ये. त्यानंतर सायलीला आता राहवत नाही. तेव्हा ती आता म्हणते की तुम्ही ना खूप मोठी चूक करून बसला आहात अश्विन भाऊजी. तेव्हा कल्पना आता रागातच विचारते, काय ग, हे सांगणारी तू आहेस तरी कोण, तुला काय चूक आणि काय बरोबर यातला फरक तरी कळतो का. तेव्हा प्रताप सुद्धा आता कल्पनाबरोबरच बोलू लागतो आणि म्हणतो, घराबाहेरच्या लोकांनी बोलण्याची काहीही गरज नाही. तेव्हा आता सायलीचा अपमान होत असताना प्रियाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तर सायली बिचारी गप्प बसते. त्यानंतर अर्जुन आता रागातच विचारतो, मी सुद्धा घराबाहेरचा आहे का डॅड, आता मलाही बोलण्याचा हक्क नाही आहे का. तेव्हा अश्विन विचारतो, तू काय बोलणार आहेस रे, हेच बोलणार होतास ना की मी तन्वीबरोबर अजिबात लग्न करू नये म्हणून. तन्वी किती वाईट आहे आणि तुझी बायको किती चांगली आहे. तेव्हा रागातच अर्जुन म्हणतो, अश्विन ही कधीपासून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते, यामागे हिचं प्रेम नाही तर स्वार्थ आहे. अरे माझ्याशी लग्न करता आलं नाही म्हणून हिने तुला फसवलंय. तेव्हा अश्विनला राग येतो आणि तो रागातच म्हणतो, दादा, अरे माझ्या बायकोबद्दल बोलतोस तू, समजलं की इतका तोल सोडू नकोस की माझा तुझ्यावर हात उठेल. आता अश्विनचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, अश्विन तू तुझ्या भावाशी बोलतोस. अर्जुन आता खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो, माझ्यावर हात उचलणार का रे तू, अरे कधी कशी फसवेल नाही मुलगी, तुला कळणार सुद्धा नाही. सायली सुद्धा म्हणते, तुम्ही हिच्याबरोबर लग्न करायलाच नको होतं अश्विन भाऊजी, कारण हिच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी कलह झाले आहेत. तेव्हा रागातच अश्विन म्हणतो, मोठे मोठे शब्द वापरले म्हणून लगेच तुझी बाजू खरी होत नाही आणि यानंतर माझ्या बायकोच्या विरोधात एकही शब्द मी ऐकून घेणार नाही.
तर प्रताप म्हणतो की आणि फसवणुकीबद्दल कोण बोलतोय? अरे तुम्ही दोघांनी सुद्धा आमची फसवणूकच केली होती ना. त्यानंतर आता लगेचच कल्पना म्हणते की रीतसर आमच्या घरातील सर्वांची परवानगी घेऊन हे लग्न झालं आहे. त्यानंतर अर्जुन इमोशनल होतो आणि म्हणतो, डॅड, मम्मा, पूर्ण आजी, तुम्ही माझ्यापासून लपवलं याचं वाईट वाटत नाहीये मला, कारण तुम्ही सर्वांनी तर मला कधीच परक करून ठेवलंय. पण तरीही मला कुठेतरी वाटत होतं की अश्विन माझाच आहे आणि माझा तोच धाकटा भाऊ आहे, जो शाळेत जाताना अर्ध चॉकलेट तोडून मला द्यायचा आणि शाळेत जर टीचर ओरडले तर तो मला येऊन सांगायचा. परीक्षेचा अभ्यास जर चालला तर तो अगोदर माझ्याशी येऊन शेअर करायचा. आणि आज आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तू मला न सांगून घेतलास. आता अर्जुनला याच गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळे तो बिचारा रडत असतो. तेव्हा अर्जुन बद्दल आता सायलीला खूपच वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता प्रियाचा गृहप्रवेश होणार असतो. तेव्हा आता थोडी पुढे येणार ग पूर्णाजी कल्पनाला म्हणून नवीन सुनेचं स्वागत करायला सांगतात. मग त्याच वेळी प्रिया म्हणते, मामी, माझी एक छोटी इच्छा आहे की सायलीने माझा गृहप्रवेश करावा. पूर्णाजी म्हणतात की अगं, तिचा आणि आपला काहीही संबंध नाहीये. तेव्हा मला आमच्या दोघींमधलं नवीन नातं सुरू करायचंय. ही आमच्या नात्याची नवीन सुरुवात असेल असं लगेचच प्रिया मोठ्या बाता मारत म्हणते. तेव्हा सायली आणि अर्जुन रागातच तिच्याकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.